इससे बेटर रैप मैंने खाया नहीं और मेरा फेवरेट रैप है। तो नमस्कार, मी आता आलेलो आहे कल्याणी नगरमध्ये ऑर्डर डिलिव्हरीसाठी. तुम्ही बघू शकता विमाननगरवरनं कल्याणी नगरला आलोय. माझ्या इथून जवळजवळ माझा कॅफे 3-3.5 किलोमीटर लांब आहे. व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच आहे की मार्केटमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे, भरपूर कॅफे आहेत, भरपूर कॅफे रेस्टॉरंटमध्ये कल्याण नगरमध्ये पण आहेत, पण आपल्यालाच का ऑर्डर मिळाली? का तर क्वालिटी आणि क्वांटिटी देतोय आपण, कस्टमरला सर्व्हिस देतोय. मार्केटमध्ये एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे का प्रत्येक कस्टमर आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. तर आपण पण तर कधी कधी कस्टमरपर्यंत पोहोचलो पाहिजे. आणि तुमचे पण छोटे छोटे व्यवसाय असतील तर तुम्ही फूड होम डिलिव्हरी चालू करा, कस्टमरपर्यंत पोहोचा, मार्केटिंग करा. सगळेच कस्टमर आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, काही कस्टमरपर्यंत आपल्याला पण पोहोचावं लागतं. आणि मी माझ्या व्यवसायाचा स्वतः एक मालक असल्यामुळे तरी पण मी कस्टमरपर्यंत पोहोचतो. असं नाही की लाज वाटून देत नाही की राव अरे मी स्वतः मालक आहे, मी कसं काय घ्यायला पाहिजे, मी माझ्या कामगारांना पाठवलं पाहिजे. पण तसं नाही, आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा कस्टमरचे पण आपल्याला इश्यू काय आहे, कस्टमरची नीड काय आहे, हे सगळं समजते. तुमचे पण जरा व्यवसाय वगैरे असतील तर एकदा नक्की होम डिलिव्हरी चालू करा, याच्याने भरपूर फरक पडतो आपल्या व्यवसायावर. एवढंच बोलायचं होतं. आणि कसं वाटलं तुम्हाला एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण एक माझ्यासारखे छोटे व्यावसायिक असतील तर नक्की होम डिलिव्हरी चालू करा, तुमच्या बिझनेसमध्ये 100% फरक पडणार, गॅरंटी माझी. फक्त तुम्ही क्वालिटी मेंटेन ठेवा. असं नाही की फूड डिलिव्हरीला एक क्वालिटी आणि डायनिंगला एक क्वालिटी देत आहे. चालतंय, ठीक आहे, भेटू. तुम्हाला जाताना सोसायटी पण दाखवतो आणि कस्टमरचा फीडबॅक पण दाखवतो. चला. हाय, मेरा नाम ऋषभ गुप्ता है। मैं एक एक महीने पहले मेरे को पहली बार मेरे दोस्त लेके गया था KP बर्गर। तो वहाँ पे मैंने ये रैप खाया, पनीर रैप खाया, और तब से मेरा ये फेवरेट रैप है। और मैं हर हफ्ते एक बार तो ऑर्डर करता ही हूँ, क्योंकि इससे बेटर रैप मैंने खाया नहीं और मेरा फेवरेट रैप है। तो हर हफ्ते में जाके KP बर्गर में पक्का ये खाता हूँ। आपको भी सबको ट्राई करना चाहिए। धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.